आज मी निघालोय बांधकामाचं सामान घेऊन गावाला. आजोबा पण पाटणला आल्यात, तर चला जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आजोबांना गाडीवर घेतलं आणि पुढे निघालो. घरासाठी सामान घ्यायचं तर श्री सेल्स मध्येच यायचं. आजोबांनी सांगितलं, नीट बघून घे फरशी, नाहीतर टाकेन तुझ्या डोळ्यात मिरची. सगळं सामान घेतलं आणि बिल केलं. आज कळलं की महागाई किती वाढल्या. आजोबांकडे सामानाची पावती दिली. आजोबांनी गाडी केली आणि गावाला निघाले. मी पण घरी आलो आणि आजोबांसाठी टीव्ही घेतली आणि गावाला परत निघालो. टीव्ही मला म्हणली, मालक जर मला पाडशिला तर जाग्यावर खपशिला. गावात गेलो, गाडीमधल्या फरशा उतरवल्या आणि घरामध्ये दाखल झालो. आजीनं माझ्यासाठी प्रेमानं जेवण केलेलं. आपण पण ते प्रेमानं खाल्लं. आजी मला म्हणली, म्हशीला लागले असेल तहान म्हणून तिला घरी पाणी पाजायला आण. म्हस मला बघून खुश झाली. म्हणली, तरुण मालक मला घरी घेऊन जावा आणि पाणी पाजा. हीच आहे आमची म्हैस मंगली. पाणी नसल्यामुळे झालेली जंगली. पाणी पाजलं. मिस्त्री मला म्हणले, काम चोर पळून जाऊ नकोस, काम कर. म्हणून काम केलं. मिस्त्री म्हणले, मातीच्या विटा संपल्या म्हणून मी या सिमेंटच्या विटा मधनं कापल्या. आपलं पण सगळं काम करून झालेलं. आपण पण हातपाय धुतलं. आपण गावाला आलेलो. म्हणलं गावाला आलोय तर चिंचा काढायला जाऊया. हेच आहे आपल्या गावचं चिंचचं झाड. म्हणतात इथं खवीस पण आहे. आपण पण झाडावर चढलो. खवीस दिसला नाही पण चिंचा दिसल्या. आपण परत घरी गेलो. पप्पांना गाडीवर घेतलं आणि पाटणला निघालो. घरी गेल्यावर आठवलं, आपण लय चिपरा झालोय, केस कापूया. आपण पण मित्राला कॉल मारला. मित्र एका कॉलवर आला. हेच आहेत आपले सोनू दादा. हेच आपले हेअरस्टाईल करतात. आपण कायम चिकनाच दिसतो. फायनली आजची मोहीम संपवली आणि घरी परत आलो. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.